नालासोपाऱ्यातील विजय लक्ष्मीनगर अग्रवाल नगरी इथल्या आरक्षित डंपिंग ग्राउंड करता असलेल्या जागेवर 35 एकरची जागा त्याच्यामुळे 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या। पालिकेने सार्वजनिक कामाकरता असलेल्या जागेवर जागा आवश्यक आहे असं सांगितलं, कोर्टात तसं सादर केलं प्रतिज्ञापत्र आणि त्यामुळे कोर्टाने 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले। या 41 इमारती आणि 2,500 कुटुंब बेघर झाली। इमारती जमीनदोस्त करण्यात आला आणि जशा या इमारती जमीनदोस्त झाल्या तसं इथलं आरक्षण हटवण्यात आलं। त्यामुळे माजी नगरसेवक धनंजय गावडेंनी याची तक्रार ईडीकडे केली, कारण तत्कालीन नगर रचना उपसंचालक वायस रेड्डी यांच्या सहीने इथलं आरक्षण हटवण्यात आलं। त्यामुळे 41 इमारतीत राहणाऱ्या 2,500 कुटुंबाला बेघर केल्यानंतर हे आरक्षण कसं काय हटवलं? यामुळे याची चौकशी केल्यावर रेड्डी यांच्यावर ईडीने छापे टाकले आणि या छाप्यामध्ये त्यांना अक्षरशः घबाडत सापडलाय। त्यानंतर ईडीने इथले नगरसेवक आर्किटेक्ट यांच्या घरांवर कार्यालयांवर छापेमारी केली आणि त्यानंतर काल ईडीने माजी पालिका आयुक्त अनिल कुमार यांच्याही घरावर छापे टाकले। तब्बल 18 तास चौकशी सुरू आहे। या छाप्यामध्ये काय काय सापडलं हे मात्र अजून समोर आलेलं नाही। खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे। ईडीच्या धाडीचे धागेदोरे थेट आता दादा भुसेंपर्यंत जाऊन पोहोचलेत, कारण हे जे अनिल पवार आहेत माजी आयुक्त ते दादा भुसेंच्या ओळखीचे आहेत। राऊतांनी हा आरोप केलेला आहे। अनिल कुमारांना मिळालेली शासकीय बढती दादा भुसेंच्या विशेष आग्रहाखातर होती असा आरोप राऊतांनी केला। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे। पुढची बातमी आपण बघूया। संजय राऊतांनी केलेले हे सगळे आरोप दादा भुसेंनी फेटाळून लावलेले आहेत। राऊतांनी त्यांचे आरोप परत घ्यावेत, अन्यथा कोर्टात दावा दाखल करू असं ते म्हणतात। आपल्यासोबत मंत्री दादा भुसे साहेब। भुसे साहेब, वसईला एक आयुक्तांवरती रेड झाली आणि अनिल पवार असं त्यांचं नाव आहे, ते तुमचे भाचे जावई आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांना वेगवेगळ्या पोस्टिंग मिळाल्या। IAS नसताना देखील त्यांना वसई विरार महानगरपालिकेचं आयुक्त केलं गेलं असे आरोप केले जात आहेत आणि आरोप करणारे आहेत संजय राऊत। माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण पण स्वतः सविस्तर माहिती घ्या। पहिली गोष्ट तर ईडी हे स्वतंत्र स्वायत्त असलेलं यंत्रणा आहे। त्या यंत्रणेच्या इन्क्वायरीमध्ये जी काही गोष्ट असेल तीच त्या ठिकाणी समोर येईल आणि जे काही कायदेशीर गोष्ट असेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने कारवाई होईल। राहिला दुसरा विषय तर पवार हे माझ्या भाचीच्या कुटुंबातले सदस्य आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मी ते काही नाकारत नाही। परंतु आपण जर माहिती घेतली तर संजय राऊतांचा अभ्यास कमी आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना पवारांना वसई विरारला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून पोस्टिंग करण्यात आलेली होती। गिरणा कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांनी खोटे आरोप केले होते आणि त्याही वेळेस मी त्यांना, आपण आपले शब्द मागे घ्या, मालेगावच्या नागरिकांची तुम्ही माफी मागा असं सभागृहामध्ये मी त्यांना आव्हान केलं होतं। त्या पद्धतीने त्यांनी ते केलं नाही, तर त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केलेला आहे। त्या खटल्यापासून पळ काढण्याच्यासाठी त्यांना नेहमी दादा भुसेची आवश्यकता पडते। अर्थात असल्या आरोपांना मी भीक घालत नाही, त्यांनी शब्द मागे घ्यायला पाहिजे, मालेगावच्या नागरिकांची माफी मागायला पाहिजे, नाहीतर या विषयाच्या संदर्भामध्ये पण दावा करीन। नक्कीच।
तर हे होते मंत्री साहेब की संजय राऊत यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे. अनिल पवार हे नातेवाईक जरी असले तरी कुठल्याही विषयामध्ये त्यांच्यामध्ये मी कुठल्या कार्यकालामध्ये किंवा त्यांना मदत केली नाही आहे. पण जर संजय राऊतांनी हे आरोप मागे नाही घेतले तर या प्रकरणी देखील त्यांच्यावरती दावा दाखल करेल असा स्पष्ट संकेत जे आहेत ते मंत्री दादा भुसे यांनी दिलेले आहेत. पुढे सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.